अरे थांबला काय? पुण्यातले बाकीचे बाप्पा पण बघ, चल माझ्यासोबत. शुक्रवार पेठेतील भुतकर हौद येथील जय बजरंग तरुण मंडळाला ये. महाराष्ट्रातल्या सगळ्या कुलदैवतांचं दर्शन एकाच ठिकाणी घे, पण थांबू नको. सोबतच इथल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला विसरू नको. स्वराज्य स्थापनेची शपथ बघायची, मग जय महाराष्ट्र तरुण मंडळ भवानी पेठ इथे ये. पण यांचा बाप्पाच एवढा सुरेख आहे की तू देखावा सोडून यांच्या बाप्पाकडेच बघत बसशील. यांचा देखावा बघ आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र म्हणून पुढे चल, पण थांबू नको. आणि आमच्या केदारेश्वर मंडळाला यायला विसरू नको. मंडळ छोटं असलं तरी इकडच्या कार्यकर्त्यांची मनं खूप मोठी आहेत. नागनाथ पार जवळील रिद्धी सिद्धी गणपतीचं दर्शन घे, म्हणजे तुला थोडी बुद्धी भेटेल. आणि हा, तुझ्या बहिणीला आवर्जून तिकडे घेऊन जा, कारण तिला त्याची जास्त गरज आहे. पुण्यातील सर्वांग सुंदर मूर्ती बघायची आहे, मग विजय टॉकीज चौकातल्या गजानन मंडळाला ये. सर्वांग सुंदर श्री गजाननाचे दर्शन घे. शिल्पकार नागेश आप्पा शिल्पी, ज्यांनी दगडूशेठ गणपतीची मूर्ती घडवली, त्यांनीच ही मूर्ती घडवली आहे. केसरीवाड्याजवळील भोलेनाथ मित्र मंडळाला ये. हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या बर्फाच्या पिंडीचं दर्शन घे. माझ्यावर विश्वास नसेल तर इकडे येऊन बघा, हा खरोखर बर्फच आहे. थोडेच दिवस राहिलेत, लवकरात लवकर सगळे गणपती बघून घे, पण थांबू नको.